सादर करीत आहे श्यामची आई. लेखक श्रीयुत साने गुरुजी. रात्र 24वी. सोमवती अवस. श्रोते हो नमस्कार. आज मी आपणास सोमवती अवस ही कथा कथनाच्या स्वरूपात सांगणार आहे. चला तर मग आपण कथेला सुरुवात करूया. ज्या सोमवारी अवस येते तिला सोमवती अवस असे म्हणतात. त्या दिवशी सोमवतीचे व्रत घेतलेल्या ब्राह्मणांच्या सुवासिनी बायका पिंपळाची पूजा करतात. सोमवारी अवसेला कोणत्या तरी 108 वस्तू देवाला वाहावयाच्या असतात. मग पुढे 108 विडे, 108 आंबे, 108 रुपये, 108 दिडक्या, 108 केळी, 108 खण, 108 नारळ, 108 पेढे, 108 लुगडी. ज्या जशी ऐपत आपली असेल त्याप्रमाणे देवाला दान द्यावयाचे अशी घटना आहे. ज्याचा जो उपाध्याय असेल त्याला हे सारे मिळते. परंतु तो उपाध्याय ही सर्व स्वतःच्या घरीच ठेवीत नाही. पारावर इतर उपाध्याय मंडळींना तो ते वाटतो. ही पद्धत फारच सुंदर आहे. त्यागावर ती उभारलेली आहे व तीमुळे उपाध्याय मंडळीमध्ये परस्परांचा द्वेष मत्सरी करण्याला अवकाश राहत नाही. ते एकमेकांबरोबर प्रेमाने राहतात. माझी आई जेव्हा एकत्रात होती, भरल्या घरात श्रीमंतीत होती, तेव्हाच तिने सोमवतीचे व्रत घेतले होते. 108 पावल्या, 108 विडे, 108 पेढे अशा चांगल्या सोमवती तिने त्यावेळेस घातल्या होत्या. परंतु आता गरिबी आली होती. तिलाच नेसावयास लुगडे नव्हते तर 108 लुगडे कोठून देणार बिचारी. तिलाच खावयास नव्हते तर ती काय देणार. सोमवतीचे व्रत एकाकी सोडता येत नाही. घरात पतीजवळ तरी कोणत्या तोंडाने ती मागणार. पतीजवळ काय होते. नाताळची सुट्टी असल्यामुळे मी घरी होतो. सोमवती आली होती. मी आईला विचारले, या सोमवतीला तू काय घालणार. काय ठरविले आहेस आई. जानकी वहिनी 108 सुपाऱ्या, ओल्या सुपाऱ्या घालणार आहेत. आई म्हणाली, बाळ 108 पोफळी माझी घालून झाली आहेत. मागे सीता आत्याने पाठविली होती. मग तू काय घालणार आहेस. 2 दिवस तर राहिले सोमवतीला. काही ठरावयास हवे ना. आई 108 गुळ म्हणजे काय. 108 गुळाच्या ढेपा वाहावयाच्या. 108 तेल म्हणजे 108 तेलाचे डबे द्यावयाचे का. आई म्हणाली, कोणी 108 डबे दिले तरी हरकत नाही. परंतु गरीब असला तर तो ठरवितो की 108 अतपाव देईल, 108 पावशेर देईल किंवा एकदम 1.5 मन गूळ, 1.5 मन तेल असेही देतात. त्यात वाटेल तसे 108 भाग बसवावे. मी विचारले, आई 108 अतपाव गूळ घातलेस तर. आई म्हणाली, श्याम घरात विष खावयास दिडकी नाही, गळफास लावायला सुतळीचा तोडा नाही. कोठून आणावयाचे रे पैसे. झाड का आहे आपल्या अंगणात. हलविले की पडतील पैसे. आपण गरीब आहोत श्याम. मी म्हटले, 108 आवळे घातलेस तर. बाळ 108 आवळे एकदा मी घातले होते. सौलीहून त्यांनी आणले होते. आपला सौलीचा तुकारा नव्हता का, त्याने दिले होते. आई म्हणाली, आई 108 चिंचोके घेतले तर नाही का चालणार. मी हसत हसत विचारले. आई म्हणाली, हो चालतील तर काय झालं. पण लोक काय हसतील. होय ना. हसतील, त्यांचे दात दिसतील. त्यांचे हसायला काय जाते. द्यायला थोडेच कोणी येते आपल्याला. हसायला सारेजण असतात पण मदत करायला कोणी नाही येत. देव तर हसणार नाही ना. देव तर रागवणार नाही ना. मी विचारले. आई म्हणाली, श्याम देव नाही रागवणार. अरे देवाला विदुरा घरच्या कन्यासुद्धा आवडल्या. मिटक्या मारून मारून त्याने खाल्ल्या. सारखे ताट चाटीत होता तरी त्याची तृप्ती होईना. देवाने सुदाम्याचे पोहे कसे खाल्ले. जसा आदाशी उपाशी होता, रुक्मिणीला 1 मूठ देण्यास तयार होईना. देव उपाशी असतो, प्रेमाने त्याला कोण देतो. लाखात एखादा.
प्रेमाने दिलेलेच त्याच्या पोटामध्ये जावयाचे. भुकेल्या देवाला द्रौपदीचे पान खाऊन ढेकर आली. देवाला प्रेमाने द्या, ते त्याला दुधाच्या समुद्रापेक्षा थोर आहे. शबरीची उष्टी बोरे ती कशी खाल्ली श्याम रामाने? तू वाचले आहेस ना श्याम? देवाला सारे चालते. त्यात भावभक्तीचे तूप ओतलेले असले म्हणजे झाले. त्यात हृदयाचा ओलावा असला म्हणजे झाले. मग चिंचोकेच काय, पण 108 दगड जरी देवाला दिलेत ना, तरी त्याला खडी साखरेप्रमाणे गोड लागतील. ते प्रेमाने दिलेले दगड तो चगळीत बसेल, शतजन्म चगळीत बसेल व म्हणेल, भक्ताने फारच अप्रतिम मेवा दिला. पटकन फुटत नाही, विरघळत नाही, एक एक कडा तोंडात धरून ठेवाव्यास वर्ष पुरेल. श्याम, देवाला रे काय, त्याला काहीही द्या, परंतु आपण जे देऊ ते देताना हृदय ओतून दिले पाहिजे. श्याम, द्रौपदी शबरी यांच्या भक्ती इतकी माझी मोठे कुठे आहे भक्ती? मला कुठे तशा भक्तीने चिंचोके भरून देता येणार आहेत का? आपली नाही हो तितकी लायकी. मग तू काय घालणार आहेस सांग ना. ठरविले असेल तर काहीतरी. मी विचारले. आई म्हणाली, मी 108 फुले वाहणार आहे. फुलांसारखे निर्मळ व शुद्ध दुसरे काय आहे? फुले वाहीन हो मी. आई म्हणाली, श्याम, जे वाहावयाचे ना ते देवासाठी असते, ते भटजीसाठी नसते. देवाच्या पायावर वाहिलेले फूल भटजीस घ्यावे वाटले तो थोर प्रसाद आहे असे त्याला वाटले तर तो घेईल, नाहीतर देवाच्या पायावर फूल राहील. आपणास दुसरे काही देता येत नाही तर काय करावयाचे? देता येईल ते देवाला द्यावे. मग कोणती 108 फुले वाहणार आहेस? आपणाकडे फुले तर चांगली कुठे आहेत? नाही तर आई, 108 पानेच व्हा. 108 तुळशीची पाने, 108 बेलाची पाने, 108 दुर्वा. आई, देवाला फुलांपेक्षा पानेच का गं जास्त आवडतात? कितीही फुले असली तरी तुळशी पत्र आणि दुर्वा बेल यांच्याशिवाय पूजा पुरीच होत नाही. विष्णूला तुळशीपत्र, गणपतीला दुर्वा व शंकराला बेल. त्यांना फुलांपेक्षा यांचीच जास्त आवड का गं आई? असे मी विचारले. आई म्हणाली, तुळशीपत्र, दुर्वा वगैरे मिळावयास त्रास नाही पडत. वाटेल तेथे होतात. थोडे पाणी घातले की झाले. फुले म्हणजे ठरलेल्या ऋतूतच फुलावयाची, परंतु पाने नेहमीच आहेत. झाड जिवंत आहे तोपर्यंत पाने आहेतच. पानांचा दुष्काळ फारसा नाही. म्हणून ऋषींनी संतांनी देवाला पानच प्रिय आहे असे सांगून ठेवले. ते तरी नेहमी देवाला भक्तीने वायास माणसाला अडचण पडू नये. माझ्यासारख्या गरीब बाईला देवाला साधे पान व्हावयास लाज वाटू नये. दुसऱ्यांनी देवाला वाहिलेले रुपये, खण, नारळ पाहून मला त्यांचा मत्सर वाटू नये. म्हणून देवाला पान प्रिय आहे असे संतांनी ठरविले. श्रीमंताला आपल्या संपत्तीची ऐट वाटावयास नको व गरिबाला गरिबीची लाजही वाटावायला नको, असा या पत्रपूजेत अर्थ आहे. श्रीमंताने केवढीही मोठी दक्षिणा दिली तरी वरती तुळशीपत्र ठेवून ती दक्षिणा द्यावयाची. हेतू हा की श्रीमंताला आपण फार दिले असे वाटू नये. आपण एक पान दिले असेच त्याला वाटावे. गणपतीच्या पूजेला, हरताळकांना, मंगळागौरीला ही पत्री आधी पाहिजे. ही साधी सुंदर पाने आधी हवी. 108 तुळशीची दळे मी पुढे केव्हा तरी वाहणार आहे. मग यावेळी कशाची फुले घालणार? तू तर सांगत पण नाहीस. मी अधीर होऊन म्हटले. आई म्हणाली, मी परवा रात्री त्यांना सांगितले की सोमवतीला चांगलीशी फुले घालावायचे ठरविले आहे. झेंडू, पांढऱ्या चाफ्याची फुलेही आहेतच, परंतु जर चांगली सुवासिक आणता आली तर कोठून तरी आणावीत. मी एकदम म्हटले, म्हणून भाऊ गावाला गेले आहेत होय? होय, ते पालगावला गेले आहेत. तेथे बरव्यांची मोठी बाग आहे ना, त्या बागेत नागचाफ्याचे फुलझाडे आहेत. ती 108 फुले मिळाली तर व्हावी म्हणते, म्हणून ते लांब गेले आहेत. आपल्याजवळ पैसे नाहीत.
परंतु चालण्याचे श्रम करावयास पाय आहेत असे ते म्हणाले. आई म्हणाली, मित्रांनो, चाफ्याचे अनेक प्रकार आहेत. पांढरा चाफा, हिरवा चाफा, सोनचाफा, नागचाफा. पांढऱ्या चाफ्याशिवाय बाकीच्या सर्वात सुगंध आहे. सोनचाफ्याचा वास फार असतो, परंतु नागचाफ्याचा गोड असतो. 4 बाजूंना 4 शुभ्र स्वच्छ रुंद अशा पाकळ्या व मध्ये पिवळा परागपंज असलेले हे फूल फार सुंदर दिसते. गरिबीत राहूनही ध्येयवाद दाखविणारी व आचरणारी माझी आई होती. पतीला देता येणार नाही ते त्याच्याजवळ मागून त्याला रडविणारी, खिन्न करणारी ती नव्हती. त्याला लाजविणारी, त्याला मान खाली घालवायस लावणारी ती नव्हती. त्याच्याजवळ साधी फुलेच मागणारी, परंतु ती खटपट करून दूरवर जाऊन चांगली पाहून आणा असे सांगणारी, पतीलाही ध्येयवाद शिकविणारी, देवासाठी झिजावयास लावणारी अशी ती साध्वी होती माझी आई, प्रेमळ आई. श्रोतेहो, माझी कथा संपली. कथेला लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद.